मित्रांनो, आज आपली सोयाबीन आणि तुरीची जी आहे ती आंतरपिकाची लागवड चालू आहे। तर तुम्ही बघू शकता पाठीमागे मजुराच्या सहाय्याने आपण तुरीची लागवड करतो आणि टोकन मशीनच्या सहाय्याने सोयाबीनची लागवड करतो। तर नियोजन कसं केले, तुम्ही ह्या पद्धतीने जर नियोजन करताल तुम्हाला सोयाबीनमध्ये सुद्धा 8 क्विंटलचं उत्पादन होईल आणि तुरीमध्ये 12 क्विंटलपेक्षा जास्त एकरी उत्पादन होणार आहे। तर नियोजन कसं करायचं आहे, तर सलग 4.5 फुटाचे जे आहेत ते आम्ही बेड काढलेत मागच्या 15 दिवसापूर्वी। आता जमिनीमध्ये चांगली ओल आहे, तर आज तुरीची आम्ही लागवड करतो। तर लागवड करताना काय केलं की हा मधला जो बेड आहे ह्याच्यावर सोयाबीनची लागवड केली, 2 ओळी एका बेडवर, 4.5 फुटाचा बेड आहे। 2 बियातलं सोयाबीनचं अंतर ठेवले 5.5 इंच, एका जागेवर 1 किंवा 2 बी सोयाबीनचं पडते। हे झालं मित्रांनो सोयाबीनचं। आता तुरीचं नियोजन कसं करायचं, साईडचे 2 जे बेड आहेत जोडओळ किंवा त्याला पट्टा पद्धत म्हणा, ह्याच्यावर आपल्या तुरीची लागवड करायची। एका बेडवर सिंगल लाईन आपल्याला तुरीची लागवड करायची सेंटरला, आणि 2 बियातलं किंवा 2 रोपातलं अंतर तुरीचं ठेवायचं आपल्याला 9 इंचापेक्षा पुढं, म्हणजे तुम्ही 1 फूट ठेवू शकता, 1.25 फूट किंवा 1.5 फूट ठेवू शकता। तर मग ह्याच्यामुळे काय व्हायला लागले, मध्ये अंतर 9 फुटाचं राहायला लागलं आणि परत साईडला 2 ओळी ज्या आहेत तर तुरीच्यावर येतं। तर ही लागवड पद्धत आपण नियोजन केले। तुम्ही सुद्धा असं नियोजन करा। याच्याबद्दल अधिक माहिती आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनल टाकली, ती सुद्धा पहा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।